MIDC प्रश्नी ग्रामसभा घ्या, चौकशी पारदर्शक होऊ द्या. यड्रावकरांना तालुक्यातील 1 गुंठाही जमीन बळकावू देणार नाही, धनाजी चुडमुंगे. सैनिक टाकळी येथील प्रस्तावित MIDCच्या अनुषंगाने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या चौकशी आदेशाची प्रामाणिकपणे चौकशी होऊन वस्तुस्थिती शासनापर्यंत गेल्यास MIDCची संपूर्ण प्रक्रिया नव्याने करावी लागेल. त्यासाठी ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. गावात MIDC हवी असल्याचे सांगणाऱ्या ग्रामस्थांसाठी एकदा सैनिक टाकळी येथे ग्रामसभा घेऊन जनमत जाणून घ्यावे अशी मागणी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केली. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मागील 2 महिन्यात सैनिक टाकळीतील माजी सैनिकांना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलेल्या कथित वागणुकीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढील काळात यड्रावकरांच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी विरोध केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला. नागरिकांच्या भावना डावलून MIDC लादण्याचा प्रयत्न सुरू असून राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याचा आरोपही चुडमुंगे यांनी केला. याबाबत आगामी काळात आंदोलनाच्या माध्यमातून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. यड्रावकरांना तालुक्यातील 1 गुंठाही जमीन बळकावू देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. विकास आराखड्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्याचा आरोप करत याबाबत लवकरच बैठक घेऊन शेतकऱ्यांची ताकद काय असते याची जाणीव करून देऊ असे चुडमुंगे म्हणाले. जयसिंगपूर पालिकेने बजावलेल्या नोटीसीच्या अनुषंगाने मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यावरही त्यांनी आरोप केले. मुख्याधिकारी यड्रावकर यांच्या सांगण्याप्रमाणे आदेश काढत असल्याचा आरोप करत आगामी काळात मुख्याधिकाऱ्यांची जबाबदारी काय असते याची जाणीव करून देऊ असे ते म्हणाले. यड्रावकरांशी संबंधित कोणताही भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. MIDCच्या प्रक्रियेला बळ देण्यासाठी चुकीचे आदेश काढणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाही सोडले जाणार नाही असा सज्जड इशारा चुडमुंगे यांनी दिला. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर. ही प्रक्रिया आहे ती सगळ्या खोटं कागदपत्रावर आधारित आहे आणि ह्याचं जे मूळ आहे ते त्या ग्रामसभेत आहे आणि ती ग्रामसभाच कधी ठराव झालेला नाही ग्रामसभेचा. त्याच्या अगोदर मार्च महिन्यामध्ये त्याला विरोधाचा ठराव झाला आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये सिओनच्या दबावापोटी जे प्रोसिडिंग लिहिलं गेलं ते खोटं आहे आणि मग त्यानंतरची सगळी झालेली प्रक्रिया ही बेकायदेशीर ठरते. ते काल आम्ही कायदेशीर दृष्ट्या त्या मंत्र्यांच्या सगळ्या निदर्शनास आणले, तिथल्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी मंत्र्यांनी तिथं आदेशित केलेल्या आहेत आणि कालचे जे आदेश झालेले आहेत त्याची जर प्रामाणिकपणे सगळी चौकशी झाली, सगळी वस्तुस्थिती जर शासनापर्यंत गेली आणि हे प्रोसिडिंग बघून जर ही ग्रामसभाच खोटी झालेली असेल तर हे सगळी प्रक्रिया पुन्हा नव्यानं करायला लागणार आहे आणि पहिला ग्रामसभा घ्यायला लागणार. आम्ही या आमदारांना पहिल्या दिवसापासून सांगायला लागलोय, तुम्हाला जी गावातली लोक म्हणतात की आम्हाला MIDC पाहिजे, त्या लोकांचं एकदा खरं करायसाठी तुम्ही एकदा ग्रामसभा तिथं लावा आणि एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे. आणि या यड्रावकरांना आताच्या मागच्या 2 महिन्यामध्ये आमच्या टाकळीकरांच्या माजी सैनिकांच्या खास करून जी ट्रीटमेंट दिलेली आहे त्या ट्रीटमेंटच्या बाबतीत इथून पुढच्या काळामध्ये या आमदारांना आम्ही विरोधासाठी विरोध काय असतो आता हे दाखवणार. तिने जे तिथल्या लोकांच्या भावना डावलून ज्या पद्धतीने MIDC लादायचा प्रयत्न करायला लागलेत आणि इथल्या माजी सैनिकांचा या देशाच्या स्वातंत्र्य ध्वजाचा अपमान करायला लागलेत, हे आता ह्यानाच आम्ही पुढे येऊन आता दाखवणार आहे राजकारण काय असते ते. आतापर्यंत त्यालाच कोण भेटलेलं नव्हता आणि यड्रावकरांना मी या निमित्तानं अनेकदा सांगतोय, तुमच्या पुढच्या 7 पिढ्या जरी आल्या तरी आता इथून पुढे तालुक्यात 1 गुंठा सुद्धा तुम्हाला बळकावू देणार नाही, लक्षात ठेवा. आता पूर्णपणे आमचं तुमच्याकडे लक्ष असेल. या जयसिंगपूर शहरामध्ये जे तिने मागच्या काळामध्ये विकास आराखड्याच्या माध्यमातून इथल्या ज्या जमिनी शेतकऱ्यांच्या लुबाडल्यात ते उद्याच्यालाच आता बैठक लावणार आहे तिथं आणि त्यांनाच खरोखरच कधी शेतकरी काय असतोय ते दाखवणार आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये या जयसिंगपूर नगर परिषदेनं जे आम्हाला एक नोटीस काढल्या, हे टीना गवळी म्हणून ज्या मुख्याधिकारी आहेत त्या खरं तर त्या बहुतेक त्यांच्या नोकर झालेल्या दिसतात, तिने सांगतील तसं आदेश काढायला लागल्यात. त्यांनाच पण आता इथून पुढच्या काळामध्ये नगरपालिकेची जबाबदारी, मुख्याधिकाऱ्याची जबाबदारी काय ते कळणार आहे. या यड्रावकरांचा 1 रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार आता इथं तालुक्यामध्ये खपवून घेणार नाही आणि 1 गुंठा सुद्धा कुठली जमीन या आमदारांना बळकावू देणार नाही, एवढं आमचं हे धोरण आहे. आणि आज आम्ही इथनं चाललोय, 15 दिवसामध्ये प्रशासनाने सगळी चौकशी करायची आणि मंत्र्यांच्याकडे अहवाल द्यायचा आहे. मंत्र्यांच्या पुढे परत एकदा बैठक होणार आहे. ही MIDC तर रद्द होणारच आहे, पण ज्या लोकांनी अशा चुकीच्या पद्धतीने आदेश काढून या MIDCच्या बेकायदेशीर कामकाजाला जे बळ दिलंय, कायदेशीर बाजू निर्माण करून दिल्या, त्या प्रत्येक अधिकाऱ्याला सुद्धा आता आम्ही सोडणार.